स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर 36 साईज कटोरी कशी वाढवायची आहे त्याचाच व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर ही कटोरी आहे ना, मी 36 साईज ब्लाउजचं माप काढून घेतलं आहे आणि ही जी कटोरी आहे तर ती कशी वाढवायची आहे आपल्याला ते मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर ही कटोरी काढून घेतलेली आहे। तर मी किती इंचानं वाढवणार आहे, कशी वाढवणार आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला आज दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर चला मग व्हिडिओला आपलं चालू करूया। तर ही आहे ना, मी पहिली जी कटोरी होती ना ती इथे एका पेपरवरती ठेवून जशाच तशी ही इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। तर इथे आहे ना, मी पहिली कटोरी ठेवली आणि पेपर आहे ना जरा मोठाच घ्यायचा जेणेकरून आपल्या सर्व कटोरीचं माप हे बसेल। तर इथे आहे ना बरोबर गोल राऊंडमध्ये मी इथे एक कटोरीचा शेप देऊन घेतला आहे। म्हणजे जशी आपली पहिली काढून घेतली आहे ना तशीच सेम काढून घेतली आहे आणि बरोबर तशीच मार्किंग करून घेतली आहे। तर आता इथे ना मार्किंग झालेले आहे। तर हा जी कटोरी पहिली आहे ना ती साईडला करून घेतली आणि इथे गोल असा राऊंड देत होते आणि आता थोडंसं आहे ना इथे डार्क करण्यासाठी इथे परत मी हे करत आहे पेनाने। आता इकडे आहे ना आपल्याला 1 इंचानी सव्वा एक इंचानी घ्यायचे आहे। ह्या साईडने पण 1.25 आणि इकडच्या साईडने पण 1.25। तर सर्व मिळून आपलं हे 2.5 भरतं। तर इथे ना दोन्ही साईडने 1.25 घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि स्ट्रेट लाईनमध्ये जॉईंट करून घ्यायचे आहेत। तर हा जॉईंट करून घेतला आणि हा दुसरा पण जॉईंट करून घेतला आहे। तर एकदम सविस्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला ना तर तुम्ही परत ही कटोरी कशी वाढवायची आहे ते अजिबात विसरणार नाहीत। आता जिथे आपण 1.25 घेतला आहे तो पॉईंट आणि हा कटोरीच्या वरचा जो गोल राऊंड आहे तो दोन्ही मिळून जॉईंट करून घ्यायचे आहेत क्रॉसमध्ये आणि नंतर जो इकडे गोल राऊंड दिला आहे तिथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि तिथून असा गोल राऊंड घ्यायचा। अर्धाच इंच वाढवायचा आहे, जास्त पण नाही वाढवायचं, बरोबर अर्धा इंच घ्यायचा आहे। आता हा अर्धा इंचाचा पॉईंट आणि इकडचा 1.25 हे दोन्ही गोल राऊंडमध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचे आहेत। तर इथे आहे ना माझा परफेक्ट असं व्यवस्थित हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही जॉईंट करून झाला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता बरोबर असा गोल राऊंड आलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला आहे ना ह्याचं सेंटर काढायचं आहे। तर तो पहिला पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही मिळून ह्याचं सेंटर काढायचं आहे। तर दोन्हीचं मिळून सर्व सेंटर होतं 9। तर इथे आहे ना आपलं 9 येत आहे सर्व सेंटर। तर तुम्ही इथे पाहू शकता। तर 9चं अर्ध करायचं आहे तर इथे 4.5 येतं। तर इकडे पण बरोबर 4.5 इंच भरत आहे आणि इकडच्या साईडने पण 4.5 इंच भरत आहे। तर आपली ही कटोरी व्यवस्थित आलेली आहे आणि खाली आहे ना इकडे 1.5 इंचानी वाढवायचं आहे। खाली 1.5 इंच घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचा टक्स टाकण्यासाठी। आता जिथे 1.5 इंचाचा हे घेतलेला आहे आपण खाली टक्स तिथे आणि जो 1.25 इंचाचा पहिला टक्स घेतला आहे तो आणि हा 1.5 इंच जॉईंट करून घ्यायचा आहे आणि इकडचा जो गोल राऊंडचा तिथे 1.25 घेतला होता तो एक आणि इकडचा 1.5 हा पण जॉईंट करून घ्यायचा आहे। आता आपली इथे सर्व कटोरीची इथे मार्किंग झालेली आहे। तर इथे व्यवस्थित तुम्हाला मी सर्व स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की इथे कसं वाढवलं आहे। तर आता इथे आहे ना बरोबर असं गोल राऊंड घेण्यासाठी परत एकदा मी इथे गोल राऊंड देत आहे। आता आपल्याला ह्याची कटिंग करायची आहे। तर आता इथे खूप साऱ्या मार्किंग झालेल्या आहेत। तर कट कशी करायची आहे ते एकदम सविस्तर तुम्ही इथे पहा। तर आता इथे जो हा टोक आहे ना आणि हे जे बाहेरून मी तुम्हाला बोट करून दाखवत आहे ना ते कट करून घ्यायचं आहे। तर कट कसं करायचं आहे ना ते व्यवस्थित काळजीपूर्वक पहा। तर परत एकदा सांगते 1.25 इंचानी वाढवला आहे। तर इथे पण इथे 4.25 येत आहे। तर इकडे पण 4.25च आलं पाहिजे म्हणजे आपली कटोरी ही व्यवस्थित आहे असं समजायचं। तर इथे पण 4.25 आणि इकडे पण 4.25च येत आहे। तर आता कट कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवत आहे। तर हे सर्व जो बाहेरचा पोर्शन आहे ना तो सर्व कट करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पहा कसं कट करायचं आहे। तर एकदम सविस्तर मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर इथे जो बाहेरचा पोर्शन आहे ना तो कट करून घ्यायचा आहे आणि कटोरी एकदम गोल अशी आपली कट करण्यात आली पाहिजे। तर इथे व्यवस्थित गोल मी कट करून घेत आहे। आता हा जो आहे ना बाहेरचा तर बाहेरचा गोल राऊंड तो कट करून घ्यायचा आहे।
तर इथे ना गोल राऊंडचं कट करून घेतलं आहे आणि आता जिथे 1.25 वाढवलं होतं त्याच्या तिथून तर खालच्या 1.5 इंचाच्या पॉईंटपर्यंत कट करून घ्यायचं आहे आणि ही क्रॉस लाईन ती पण कट करून घ्यायची आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने कटोरी वाढवली ना, तुमची कटोरी अजिबात चुकणार नाही आणि पफ पण एवढा व्यवस्थित येणार आहे ह्याचा. तर आता ह्या कटोरीला टक्स कसा टाकायचा आहे त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ पण केलेले आहेत, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या पहिल्या कटोरीपासून मी ही कटोरी कशी वाढवली आहे, तर तुम्हाला समजलंच असेल. तर पहा इथे कशा पद्धतीने मी वाढवली आहे. तर ही जुनी मी कटोरी ठेवली आहे आणि त्यानंतर एवढं सर्व मी वाढवून घेतलेलं आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडलेलाच असेल. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने ही कटोरी वाढवून घेतलेली आहे सर्व. तर तुम्हाला नक्कीच समजलंच असेल की मी कशी वाढवली आहे, ही किती इंचानं वाढवली आहे. तर ही आहे जुनी कटोरी आणि त्याच्यावरूनच ही वाढवून घेतलेली आहे. तर आता ह्या कटोरीचं आपलं काही काम नाही, तर ही साईडला ठेवून द्यायची. नाहीतर चुकून आपण काय करू शकतो, ब्लाऊज पीसावरती ही कटोरी ठेवूनच माप काढू शकतो. त्यामुळे ना ती कटोरी लगेच आपण फेकून डस्टबिनमध्ये टाकून द्यायची. तर चला, मग तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.